आगरा से निकल गई। ये आता लाल किल्ला है, ये बघू शकता तुम्ही। ये लाल किल्ले की अभी पार्किंग है। लाल किला हुई। तो उधर थोड़ा आगे जा सकते हैं फोटो काटने के लिए कि नहीं? नहीं जा सकते आप, यहाँ गाड़ी रोक नहीं सकते। नहीं क्या? चलो काढ, चालता काढून घ्या। नहीं आता उतर के फोटो खींच लो हमें। आपण मित्र आलेलो आहे लाल किल्ल्यावरती। हा लाल किल्ला आहे आणि ये बघू शकता तुम्ही लाल किल्ला। खूप लाल किल्ले पे हम फोटो निकालेंगे अभी। जी जी, हा बघू शकता तुम्ही, हा समोरच लाल किल्ला आहे। हा आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये तर काही जाणार नाही आहे कारण हो। तर आता फोटो सेशन पण झालेलं आहे आमचं, आम्ही इथं फोटो पण घेतलेले आहे आणि लाल किल्ल्यात बरेचसे जे प्रेक्षक असतात ते येतात आणि इथंच फोटो काढतात। खूप सुंदर असा किल्ला आहे, फोर्ट आहे आणि जे महाराष्ट्राचे किल्ल्यापेक्षा ह्या किल्ल्यांची अवस्था खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि जपलेले आहे किल्ले अजून पण। महाराष्ट्रातले किल्ले तर बरेचसे खराब झालेले आहे। महाराष्ट्राच्या किल्ल्याकडे खूप मोठं दुर्लक्ष होत आहे। हे बघा इथं किती पर्यटक आहे आणि आज दिल्लीचं जे टेम्परेचर आहे, इथं दिल्लीत मागच्या 4-5 दिवसापासून पाऊस झाल्यामुळं आज टेम्परेचर खूप कमी आहे, म्हणजे 30 अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे फक्त दिल्लीचं। त्यामुळे टेम्परेचर खूप कमी आहे दिल्लीचं। हा हे इथे समोर हनुमंताचं एक मंदिर आहे, ते म्हणतात मंगळवारी आणि शनिवारी खूप मोठी अशी गर्दी असते इथं पण। तुम्हाला जर लाल किल्ला बघायचा असेल तर असं म्हणतात की दिल्लीचा लाल किल्ला बघण्यासाठी पूर्ण 1 दिवस हवा आहे, कारण किल्ला खूप मोठा आहे आणि आतमध्ये बरंचसं काही फिरण्यासारखं बी नाही या किल्ल्यामध्ये। तर चला जाऊया आता, परत भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय। मंडली तो चली गई साले, आगे अपनी गाड़ी ढूंढते हैं, हमारी गाड़ी कहाँ है तो। चलो ये दिल्ली शहर है, दिल्ली शहर भी घूम लिया। मुंबई से तो बेटर ही, मुंबई में तो बहुत ट्रैफिक रहता है। दिल्ली में मेट्रो होने की वजह से कम है, लेकिन जो दिल्ली का जो टेम्परेचर रहता है वो बहुत ही ज़्यादा तेज़ रहता है। अभी हम चला आपली गाडी पण आलेली आहे, आता गाडीत बसतो आहे आम्ही। चला आता नेक्स्ट आता इंडिया गेट, आता आहे मी इंडिया गेटवरती। तर चला जाऊया। दिल्लीचा जो लाल किल्ला आहे तो शॉर्टकटमध्येच केला आम्ही आता। होम मिनिस्टर का फोन है भाई। अरे बॉस का फोन है। होम मिनिस्टर बॉस, बोलिए बॉस। लाल किले पे थे आप? एरिया है सारा। हाँ शाहजहां के टाइम पे अंदर जा रहे जाते ना। टिकट है क्या? हाउ का टिकट आपको इधर मिलेगा। घरी आली होती का? अगर आपको लाल किल्ले का हे का इकडे आहे? म्हणजे तुम्हाला जर लाल आता किल्ल्यात आतमध्ये जायचं असेल तर इकडून एंट्री आहे। ही एक जामा मस्जिद पण आहे इथं, इकडे पण 2-3 पाणी चालू आहे म्हणे। इथून जवळ जामा मस्जिद आहे। चांदनी चौक है, ये चोर बाजार है। बरोबर इधर चोर बाजार भी है। चालेल। चलो भाई अभी देखते हैं कहाँ जाता जाने वाली तो। जामा मस्जिद, ये जामा मस्जिद का स्टॉप है। जामा मस्जिद भी यहाँ से नज़दीक ही है। राइट साइड में जामा मस्जिद। इधर राइट साइड में कुछ जामा मंदिर है, दिल्ली मतलब का लाल मोबाइल के माल आता भी तो मतलब लाल किले के पास ही है। अगर आप लाल किला आना चाहते, लाल किला और जामा मस्जिद जो है आपके साथ में ही हो जाइए। जाता नहीं है, हम भी नहीं ये देखिए आता आपण जाणार आहोत दिल्ली गेटकडे। चलो जामा मस्जिद घूम, लेकिन हम जाके का करेंगे आपण? तुम्ही गेट आहे दिल्ली गेट, आपला एक संभाजीनगर मध्ये पण दिल्ली गेट आहे। से बनाया। हा लाल किल्ल्याचा एरिया आहे इकडचा। तो आज जो बनाता है 100 साल के बाद टूट जाता है। आता हा आलेला आहे राजघाट। वर जाऊया आपण, राजघाटवर जाऊन येऊ 15-10 मिनिटं।